सलगीच्या उत्तरा सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी विठ्ठल विठ्ठल बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरा अवतार अलंकार तेजोदि कामोधियक्रम फलानी शवनापनोदाह दक्षम समाधि स्तवतिं भजे तारदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ
शिव यज्ञ अखिल शक्तिधर स्वधाम अन्योष हस्तचरण श्रवणात्मगाद्य प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजं मारुततुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजायुतमुख्यं श्रीरामदूता शरणं
संप्रदायाच्या कळसस्थानी शोभून दिसणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचय असलेला भगवंताच्या नामाचा महत्त्व सांगणारा अभंग विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नाम घेतलं आणि तो व्यक्ती तरला नाही असं झालं का? पण हा प्रश्न कोणाला विचारताय? लक्ष देऊन ऐका. कोणाला? संत महंत सिद्ध आणि ऋषी. सांगाविनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी विनंती करतात आणि म्हणतात मला सांगा तुम्ही. विनंतीही करतात आणि प्रश्नही करतात. काय की भगवान परमात्म्याचं नाव जर कोणी घेतलं आणि नामस्मरण करून आतापर्यंत कोणता व्यक्ती वाया गेलाय माझ्या अनुभवात आतापर्यंत आलं नाही असं महाराज म्हणतात. विनंतीही करतात आणि प्रश्न सुद्धा करतात आणि पुन्हा म्हणतात की माझं जर काही चुकलं असेल संत महंत सिद्ध आणि ऋषी तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा मोठे आहात आणि मी तुम्हाला प्रश्न केलाय आणि विनंती सुद्धा केली म्हणून माझं काही जर चुकलं असेल तर तुम्ही काय करा मला माफ करा. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. तुकाराम महाराज म्हणतात माझं जर काही चुकलं असेल तर मला काय करा माफ करा. असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल चिंतनापुढे बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं भक्ताचं आद्य कर्तव्य मानलं जातं. त्या नियमाप्रमाणे आपल्या या सेंदूर सेना सध्या शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 2 रात्र येतात. बरोबर माता माऊल्यांनो? 2 रात्र येतात. कोणत्या 2 रात्र असतात? एक मालकाची आणि एक मालकिनीची. बरोबर का? मालकाची एक आणि मालकिनीची एक रात्र. लक्षात आलं का? नाही पुढून सांगू. मालकाची कोणती? शिवरात्र आणि मालकिनीची नवरात्र. बरं मालकांची रात्र ही श्रीरात्र पंचम रात्र सप्तरात्र असं का नाही सांगू का? कारण शिव हे कोण आहे? पुरुष आहेत आणि पुरुषांना आवरायला जास्त वेळ लागतो का? लागत नाही. म्हणून त्यांना किती? एकच रात्र. महिलांना किती वेळ लागतो आवरायला? खूप लागतो. महिला मंडळ आहे का नाही? त्यांना खूप वेळ लागतो म्हणून त्यांना आगळ डगळ आहे. किती? नवरात्र. विठ्ठल विठ्ठल नवरात्र आणि शिवरात्र या 2 रात्र आपल्याला सांगितलेले आहे. पण नवरात्र आपण साजरी कशी करायची? नवरात्र आपण साजरी असं फक्त कोणालाच माहित नाही की नवरात्र साजरी कशी करायची. पण देवी भागवतामध्ये व्यासांनी सांगितले त्या पद्धतीने आपण नवरात्र साजरी करतो का? नाही. काहीतरी थोडक्यात माहित असतं तेवढं आपण करतो. पण सगळं काही देवी भागवतात जसे नियम दिलेत आपण त्या प्रकारे नवरात्र साजरी करतो का? नाही. व्यास महर्षी सांगतात. व्यासांना प्रश्न कोण करते? जन्मेजय राजा करतात की हे मुनी श्रेष्ठ या दुर्गा माताचं नवरात्र व्रत जर आपल्याला साजरं करायचं असेल किंवा ही नवरात्र जर आपल्याला साजरी करायची असेल तर कशी करावी लागेल? काय काय करावं लागेल? तर त्याच्यामध्ये व्यास महर्षी सांगतात. काय सांगतात? त्याच्यामध्ये 3 विकल्प आहेत. कोणते कोणते? महाराज म्हणतात पूजनेन उपासनेन आणि कीर्तनेन. काय काय? पूजा करायची असते, उपवास करायचा असतो आणि कीर्तन करायचं असतं. उपवास म्हणजे काय? उप म्हणजे देवाच्या जवळ जाणे. बरोबर का? उपवास करणं म्हणजे देवाच्या जवळ जाणे. व्रत करणं म्हणजे देवाच्या जवळ जाणे. मग आपल्याला ते नवरात्र
आहे तर त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितले पूजनेन पूजा करायची आहे. मग आपण पूजा कशी करतो? पूजा करत असताना महाराज सांगतात की स्नान करून करावी लागते. तुम्ही म्हणता ताई आम्ही का बिगर स्नानाच्या आहात का? आम्ही पण स्नान करतो ना, पण कधी कधी चालते का? कोण्याही वेळेला नाही. स्नान कधी करावं लागतं? प्रातःकाळी सूर्योदयाच्या नंतर का सूर्योदय होण्याच्या अगोदर? हा, प्रातःकाळी स्नान करायचं असतं आणि नंतर देवाची पूजा करायची असते. नवरात्र व्रतामध्ये आपल्याला भगवंताची पूजा करायची, गटाची पूजा करायची, देवीची पूजा करायची असते. तर लवकर सकाळी उठून स्नान करायचं आणि पूजा करायची. पूजा कोणाची सांगितली? नवरात्रामध्ये कन्यांची पूजा सांगितली. 9 कन्यांची पूजा सांगितली, बरोबर का नाही? आपण सगळ्या 9च्या 9 एकाच दिवशी घालतो नवी, पण एकाच दिवशी 9 कन्या जेऊ घालणं किंवा त्यांची पूजा करणं हे बरोबर नाही. व्यास महर्षी सांगतात की पहिल्या माळीपासून 9व्या माळीपर्यंत कन्यांचं पूजन करायचं. पहिल्या माळीला 2 वर्षाची मुलगी चालते, दुसऱ्या माळीला 3 वर्षाची मुलगी चालते, अशी 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतच कन्या चालते. विठ्ठल विठ्ठल. मी माझ्या पदार्थ काहीही सांगत नाही, बरोबर आहे? देवी भागवतामध्ये व्यासांनी जसं सांगितले तसं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करीत आहे. महाराज काय म्हणतात? महाराज म्हणतात बरोबर की 9 दिवस आपल्याला कन्यांचं पूजन करायचं आहे. तर तुम्ही म्हणसाल ते कुमारिका कन्या चालतात कधीपासून? पहिल्या वर्षापासून ते कुठपर्यंत? 15-16 वर्षापर्यंत का? नाही नाही. महाराज म्हणतात की पहिल्या वर्षापासून मुलगी चालत नाही. कधीपासून चालते? 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत चालते. 11 वर्षाची मुलगी चालत नाही. तर मग असं पूजा करायची आहे आपल्याला. नवरात्रामध्ये 9 कन्यांचं पूजन करायचं आहे आणि 9 कन्यांचं पूजन केल्याच्या नंतर हे नवरात्र व्रत काय होतं? सफल होतं. विठ्ठल विठ्ठल. उपास करायचा असतो, उपवासाचं व्रत करायचं असतं. मग उपवासाचं व्रत कसं करायचं असतं? पहिल्या माळीपासून 9व्या माळीपर्यंत एकही घास घेत नाहीत, त्यांना म्हणायचं उपवास. आपण काय करतो? नवरात्र येत आहे म्हणले की 2 किलो साबुदाणा भगर, सकाळी उपास आहे म्हणले की संध्याकाळी भिजू घालून ठेवायचं, बरोबर आहे का? राजगिऱ्याचे लाडू आहे की नाही, सगळी सोय करून ठेवतो. पण महाराज म्हणतात ते व्रत पावन होतं का? नाही. आपल्याला काय करायचं असतं? पहिल्या माळीपासून 9व्या माळीपर्यंत घासही घेत नाहीत, त्याला म्हणायचं नवरात्र व्रत. पण ते व्रत आपल्याचं होतं का? नाही होत. मग महाराज म्हणतात त्याच्या पलीकडेही आपल्यासाठी सोपं सांगितलं. काय सांगितलं? आपण जसं सोमवारचं व्रत करतो, कसं करतो? सायंकाळी सोडतो की नाही उपवास? मग तसं करायचं. आपण दिवसभर उपवास करायचा आणि सायंकाळी सोडून द्यायचा. तसं चालतं का? ते म्हणसाल नाही ना ताई, ते पण नाही चालत. 9 दिवस उपवास करणं होतं का? नाही होत. कसं काय? काम करावं लागतं आम्हाला. फराळ खाल्यानं जमतं का? नाही. कसं नुसतं होते? काय होते? गरगरा फिरते, उचलू उचलू फेकत आहे, आपल्याच घरात फेकत आहे, शेजारच्या. होतं का आपल्याच्यानं उपवास करणं? नाही होत. मग परत महाराज म्हणतात ते नाही होत ना आपल्याच्यानं, परत आपल्याला सोपं करून सांगितलं. काय? परत आपल्याला 9 दिवसामध्ये किती उपवास सांगितले? 3 उपवास सांगितले. ताई तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही काही पण बडबड करते का? असं नाही. तर जसं देवी भागवतात व्यासांनी सांगितले ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल विठ्ठल. व्यासांनी जसं सांगितलं तसं. आता काही जणांना नवरात्राचे उपवास 9 दिवस करणं होतील, पण थोड्या म्हाताऱ्या ज्या महिला मंडळ आहेत त्यांना होतं का? नाही. मग त्यांच्यासाठी काय सांगितलं? त्यांना
आपल्यालाही या नवरात्र व्रताचं फळ प्राप्त व्हावं म्हणून महाराजांनी सांगितले. काय सांगितलं? 3 दिवसाचं व्रत करायचं. कोणतं कोणतं? सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 दिवस जर तुम्ही व्रत केलं तर तुम्हाला 9 दिवस व्रत केलं याचं फळ प्राप्त होतं. मग तुम्ही म्हणसाल की आम्हाला 3 दिवस सुद्धा होत नाही, जेवण केल्याशिवाय भागत नाही. सकाळी नाश्ता करावा लागतो, परत जेवण करावं लागतं, परत दुपारचं करावं लागतं. मग होतं का आपल्याला? नाही. मग याच्याही पलीकडे जाऊन सांगितले महाराजांनी. काय सांगितलं? एकच दिवस उपवास करा. कोणता दिवस? तो कोणता दिवस आहे? अष्टमीचा दिवस सांगितलाय. कोणता? अष्टमीचा दिवस. अष्टमीचा दिवस सगळ्यात जास्त महत्वाचा का सांगितला? तर त्या दिवशी आई जगदंबा दुर्गा माताचं रूप प्रकट होऊन दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झाला होता आणि त्या दिवशी दुर्गा मातेचं प्रागट्य झालं होतं. म्हणून अष्टमीचं व्रत जास्त महत्वाचं सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला उपवास धरणं होत नाही. मग आपल्याला सायंकाळी सोडून पण उपवास होत नाही. 3 दिवस होतात का? ज्यांना होतात त्यांनी करायचे. मग तेवढं पण होत नसलं तर मग काय करायचं? एकच दिवस करायचा. तुम्ही म्हणसाल ताई बरं झालं तुम्ही सांगितलं, आता पुढच्या वर्षी आम्ही तसंच करतो. 9 दिवस कशाला उपवासी राहायचे? एका दिवसाच्या उपवासामध्ये जर 9 दिवसाच्या व्रताचं फळ प्राप्त आपल्याला होत असेल तर मग 9 दिवस उपाशी कशाला राहायचं? बरोबर आहे का? पण व्यासांनी सांगितले जसं तुम्हाला जशी भक्ती करायला जमेल, जसा उपवास करायला जमेल त्या प्रकारचं तुम्ही करा. बरोबर आहे का नाही? याच्या पलीकडे जाऊन काय सांगितलं त्यांनी? कीर्तन करायचे आपल्याला. या दुर्गा मातेच्या समोर काय करायचे आपल्याला? कीर्तन, नामसंकीर्तन करायचे का? तर या कलियुगामध्ये काय होतं महाराज? नामसंकीर्तनानंच माणूस तरुण जाते. कलियुगा माझी करावे कीर्तन नारायण. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये काय करायचंय तर नामसंकीर्तन करायचंय. कीर्तन वेगळं, नामसंकीर्तन वेगळं, वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर सांगितलंय की नामसंकीर्तन केल्यानं काय होतंय? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे 2-3 जन्माचे का नाही, किती जन्मांतरीचे पाप काय होतील? जळून जातील. कशामुळे? नामसंकीर्तन केल्यामुळे. मग आपल्याला काय करायचे? देवी पुढं नामसंकीर्तन करायचे, नृत्य करायचे. कोणतं बी का नाही. टाळ, मृदुंग, वीणा या जयघोषामध्ये या देवीच्या समोर जागरण करायचं आहे. असं नृत्य, असं कीर्तन या देवीच्या पुढे सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आता कसं झाले, वातावरण बिघडले आणि मी बोलते, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय ना? पोहोचतोय का? झोपल्या का? पोहोचतोय ना? मग अशा माना हलवत जा. म्हणजे आता पहिलंच वातावरण बिघडले आणि मला काही मागं झोपले का काय काही कळलं नाही. हा, अशा माना हलवत जा म्हणजे मला असं वाटतंय की हाय चेती हो, आहे की नाही? हा, काय करायचंय आपल्याला? देवी पुढं काय करायचंय? नामसंकीर्तन करायचे. म्हणजे देवी खुश, हे का नाही? त्याच्यामुळं विठाला विठाला. मग नवरात्राचे उपवास सांगितले आपल्याला, व्यासांनी सांगितलं त्या प्रकारे करायचे आहे. आजचा हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि सप्ताहामध्ये नामपर अभंग निवडला जातो. पण काल नामपर घेतला नसल्यामुळे आज मी नामपर अभंग निवडलेला आहे. भगवंताच्या नामाचं महत्व हे सांगावं. किती महत्वाचं आहे भगवंताच्या नामा
नामापासून सगळं काही निर्मिती झाली आहे. नामाचं महत्व सांगावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल. पण जे जगद्गुरु तुकोबार आहे तुम्हाला आम्हाला सांगतात की बाबा नाम भगवंताचं किती मोठं आहे. मग कोणी कोणाला सांगावं? आता कोणी कोणाला सांगावं, कोणी कोणाचं ऐकायला तयार आहे का? एखाद्या पिदाड्याने सांगावं सज्जन माणसाला माळ घाला, जमते का? पिदाड्या माणसानं तुमच्या लक्षात येते का मी काय सांगते? दारुड्यानं सांगावं एखाद्या सज्जन माणसाला माळ घाल, तो घालील का? नाही. ते सांगण्यासाठी सुद्धा कोण लागतं? अधिकारीच माणूस लागतो. तसं जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार किती मोठा आहे. जगद्गुरु तुकोबाराय किती मोठे आहे. अनुरेणुया आता पावसाला कीर्तन ऐका वाटायला काही असलंही सुरुवातीपासूनच महाराजांनी काहीतरी कीर्तन शेवटपर्यंत आलं होतं वाटायला. विठाला विठाला तुकाराम महाराज किती मोठे आहेत. तुम्ही आम्ही ज्या काळाला घाबरतो त्या तुकाराम महाराजांचं नामस्मरण जरी केलं तरी तुकाराम नाम घेता यमासमोर ज्याला तुम्ही आम्ही घाबरतो त्याचं नाव काढलं तरी आपल्याला घाम सुटतो आणि तुकाराम महाराजांचं नाव काढलं की त्याचं धोतर फिटतं. एवढा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि त्या तुकोबारायांनी सांगावं की नाम किती मोठं आहे.
भगवंताचं नाम घेतलं आणि तो व्यक्ती वाया गेला असं कोणी आहे का? बरं, आपण नामाचा विषय करतो. नाम कुठून तयार झालं? कोणतं नाम? आता जे नाम आहे हे रामकृष्ण हरी नामस्मरण अगोदर होतं का? हाच मंत्र अगोदर होता का? नाही. अगोदर कोणता मंत्र होता? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पहिला मंत्र कोणता होता? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र अगोदर होता आणि त्याच्यानंतर रामकृष्ण हरी मंत्र सुरू झाला. इकडे लक्ष द्या सर्वांनी. लाईट पडाय खाली, दुसरं काही झालं. इकडे लक्ष द्या, नाही तर मी आज कीर्तन करून जाईन, पहिलंच वातावरण बिघडून गेले. उद्या म्हणू नका की ताईनं काय कीर्तन केलं, काहीच लक्षात आलं नाही. असं होऊ नये. बरोबर आहे काय? वातावरण बिघडले त्याला मी काय करणार महाराज? बरोबर आहे काय? तुम्ही किती बी ओरडले तरी तुमच्यापर्यंत आवाज जाईल का? तुम्ही लक्ष नाही दिल्यावर सर्व अंगाचे काम करून ऐका, नाही तर शरीराने इथं मनाने घरी कुलूप लावलंय, ओढलं का नाही? बघलंच नाही, ओढलं का नाही? असं होऊ नये. काय करा? इथं लक्ष द्या. इथं लक्ष दिलं तरच कीर्तन समजलं, ठीक आहे? मग अगोदर कोणता मंत्र होता? ओम नमः शिवाय. त्याच्यानंतर रामकृष्ण हरी मंत्र आला. कधीपासून? वाल्मिक महर्षींनी शतकोटी श्लोकांचं काय केलं? रामायण लिहिलं आणि रामायण संपूर्ण लिहून पूर्ण झालं तेव्हा 3 लोकात भांडणं झाले. 3 लोकांमध्ये भांडणं सुरू झाली. मानव, देवगण आणि सर्प या तिघांमध्ये भांडणं सुरू झाले. कोणाकोणामध्ये? मानवामध्ये, देवांमध्ये आणि सर्पांमध्ये. तिघांमध्ये काय झाले? भांडणं झाले. भांडणं होतात ना, इकडे पण होतात. आणि नवरा बायको तर लईच होतात, बघत का? आणि जिथं भांडणं होतात तिथं काय होतं? प्रेम असतं का? एका ठिकाणी काय झालं महाराज, एवढे जोरदार भांडणं व्हायचे, असे भांडणं व्हायचे. 2 घर जवळजवळ होते. दोन्ही जवळजवळ घर असताना 2 जोडपे राहत होते. एका घरामध्ये असं जोरदार भांडण व्हायचं आणि एका घरामधून हसण्याचाच आवाज येत होता. लक्ष देऊन ऐका. एका घरातून भांडणाचाच आवाज येत होता आणि एका घरातून काय होत होता? हसण्याचाच आवाज येत होता. मग ते ज्या घरातून भांडणाचा आवाज येत होता ते जोडपं म्हणू लागलं, आपल्या दोघांमध्ये कधी पण किरकिर किरकिर सुरूच असते. बघ बरं आपल्या शेजारी किती हसतात, दोघं सुखाने संसार करतात. मग दोघं नवरा बायकोमध्ये विचार झाला, खरंच आपण चला बरं विचारून येऊ का, तुमच्यामध्ये एवढा हसण्याचा आवाज कशामुळे येते, म्हणजे नेमकं काय आहे? आम्हाला पण सांगा, आम्ही
पण हसतो, बरोबर आहे का नाही? मग त्यामुळे ते दोघं गेले विचारायला, तुमच्या दोघांमध्ये भांडणं कधी होत नाहीत का? कधी पण हसण्याचाच आवाज येते. मग ते दोघं सांगू लागले, काय सांगू लागले? तो मालक सांगू लागला, मला ती स्वयंपाक करत असते आणि मी काय करतो, बसलेला असतो आणि काही बोललो की त्याच्या हातामध्ये काय असतं, स्वयंपाक करताना काय असतं, लाटणं. बरोबर आहे, कशा हसत आता बाई. हा, लाटणंच असते, बरोबर आहे, बरोबर आहे, लाटणंच असते का नाही? मग नवरा काय म्हणला की काय करायचं, फेकून हाणायचं. इथलं सांगितलंय मी, दृष्टांतातलं सांगायला, तुम्ही तुमच्या रोडून घेऊ नका. ते काय झालं, काय बोलला की लाटणं फेकून हाणायचं, आणि मग लाटणं फेकून हाणलं, लागलं का ती हसती आणि हुकलं की हा हसतो. समजलं का? कळलं, त्यालाच कळलं. विठाला विठाला चाललंय आपलं. कळलं, त्यालाच कळलं. काय कळलं? त्या दोघांमध्ये हसण्याचा आवाज काय येतो, तिनं बेलनं फेकून हाणलं, लागलं की ही हसती आणि हुकलं की ते हसते. मग हेच असते. मग कसं भांडण तर नवरा बायको मध्ये चालूच असतं, पण भांडण हे आपण इकडे चालू. कुठं? रामायण म्हणू लागले ते तिघं पण म्हणू लागले. काय म्हणू लागले? हे म्हणू लागले रामायण आमचं आहे, ते म्हणू लागले रामायण आमचं आहे. तिघांमध्ये जोरदार भांडणं झाले. का? मानव म्हणत होते की रामाने देवाचा अवतार जरी घेतला असेल तर शरीर हे कोणाचं धारण केलंय? मानवाचं. मग मानवाचं शरीर धारण केल्या कारणानं रामायण कोणाचं आहे? आमचं आहे. मग देव म्हणत होते रामानं मानवाचं शरीर जरी धारण केलं असेल तर तो कोण आहे? देव आहे. मग रामायण कोणाचं आहे? आमचं आहे. सर्प काय म्हणत होते? तो देव जरी असेल आणि मानवाचं जरी शरीर धारण केलं असेल तर लक्ष्मण आमचा कोण आहे? बंधू आहे, भाऊ आहे की नाही? शेषाचा अवतार आहे ना लक्ष्मण. मग सर्प ते कोण झाले? भाऊ. मग सर्प म्हणत होते रामायण आमचं आहे. असे या तिघांमध्ये भांडणं सुरू झाली. तिघांमध्ये भांडणं सुरू झाल्याच्या नंतर तिघांचे भांडणं काही सुटत नव्हते. मग हे सगळे जण कोणाकडे गेले? देवादिदेव महादेवांकडे. आता देवादिदेव महादेव कसे आहेत? भोळे आहेत. आता भोळ्या देवाकडे गेले आणि सांगितलं की आमच्या तिघांमध्ये भांडणं सुरू आहेत, ते रामायण नेमकं कोणाचं आहे? मग तेव्हा महादेवाने ते रामायण काय केलं? वाटून दिलं. 33 कोटी 33 लाख 33,333. आलं का लक्षात? आलं? घरी जाऊन करा बेरीज. आता काय झालं? एवढे श्लोक ज्याचे त्याला वाटून दिले, त्याच्यातून सुद्धा किती अक्षर उरले? 32 अक्षर उरले. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 30 अक्षर 10 अक्षर तिघांमध्ये वाटले. किती? 10 अक्षर तिघांमध्ये वाटले. मग आता 2 अक्षर वाटता येतात का? नाही. मग 2 अक्षर वाटता येत नाहीत, म्हणून ते 2 अक्षर महादेवांनी आपल्या जवळ ठेवले. कोणते 2 अक्षर? रा आणि म. मग तेव्हापासून जेव्हा महादेवांनी सागरातून जेव्हा विष बाहेर आलं होतं हलहल नावाचं, तेव्हा त्यांनी ते प्राशन केलं होतं. आणि जेव्हा त्यांच्या कंठामध्ये ते विष धारण केल्याच्या नंतर जो दाह होत होता, तो दाह कशाने शांत झाला? त्यांनी गळ्यामध्ये सर्प धारण केला का? थंड असतो. डोक्यावरती गंगा धारण केली, चंद्र धारण केला, शीतळ असतो म्हणून. पण तरी सुद्धा दाह शांत होत नव्हता. कशानं दाह शांत झाला? राम नावानं. तेव्हा रामनाम एवढं स्मरण करीत होते, तेव्हापासून काय झाले? हे राम नाम सुरू झाले. विठाला विठाला
माणूस म्हणला मी एका महामंडळवाल्याला मूर्ख बनवलं. काय म्हणला? महामंडळवाल्याला मूर्ख बनवलं. लक्ष देऊन ऐका, तुमच्या फायद्याचं सांगायला. कशासाठी? टाळी वाजवायची. टाळी वाजवला सांगितली तर याचा फायदा कोणाचा आहे? तुमचाच आहे ना, माझा नाही. मग फायदा तुमचा आहे म्हणून सांगते. एक माणूस एकदा सांगू लागला, काय म्हणू लागला, मी महामंडळवाल्याला मूर्ख बनवलं. का? दुसरा व्यक्ती म्हणाला, बाबा तू काय असं केलं? तर महामंडळवाला म्हणजे तू त्याला मूर्ख बनवलं. तो म्हणू लागला, मी काय केले माहिती का? तिकीट काढून गेलोच नाही. काय म्हणला? तिकीट काढला पण गेलोच नाही. तिकीट काढून बसच्या खाली उतरलं आणि गेलोच नाही. तुमच्या लक्षात आलं नाही का? आलं का? मग मूर्ख कोण ठरला? महामंडळाला ठरला का तिकीट काढणारा ठरला? कोण ठरला? कसं काय करेल? माझं काम आहे तुम्हाला सांगायचं. हाताने टाळी मुखाने नाम घ्या. काऊन? हाताने टाळी वाजवली की हातातून मुंग्या येतात का नाही? वाजून काय करा? विठाला कोणाकोणाच्या हातातून मुंग्या निघाले की नाही? होतं म्हणा. हातातून मुंग्या निघाले की काय होतंय? अटॅकचं प्रमाण कमी होतंय. हा, त्याच्यासाठी टाळी वाजवायची असते. विठाला सांगायचं काय मुद्दा आहे आपल्याला? तर राम नाम कुठून सुरू झालं? जगद्गुरु तुकोबाराय नाम घ्यायला सांगतात. कोणतं? राम. आता नाम कुठून सुरू झालं हे आपल्याला कळालं. पण राम नाम घेतल्यानं कोणी वाया गेले का? असं कोण सांगते? तुकाराम महाराज. रामायणातील असा एक गोड प्रसंग आहे बघा. जेव्हा राम प्रभू सीता मातेला शोधण्यासाठी निघाले होते आणि ते काय करत होते? सागराजवळ गेले आणि सागराला सांगू लागले. काय करू लागले? त्याला म्हणू लागले की मला सीतेला शोधायला जायचे, तू काय कर, मला रस्ता दे. कोणाला सांगू लागले? सागराला. पण सागर म्हणाला, देवा मी तुम्हाला रस्ता देऊ शकत नाही. तुम्हाला रस्ता दिला तर उद्या कोणी पण येईल आणि म्हणेल सर मला रस्ता दे, पलीकडे जायचे. कोण म्हणाला? सागर म्हणाला. तेव्हा देवाला राग आला, तुम्हाला रस्ता देत नाहीयेस. तेव्हा भगवंताने काय केलं? बाण काढला आणि आता थांब म्हणे, तुला आठवूनच टाकतो. कोणाला म्हणाले? सागराला. तेव्हा सागर म्हणाला, देवा थांबा, तुम्ही जर मला आठवून टाकलं तर माझ्यामध्ये जे प्राणी राहणारे आहेत त्यांचं काय होईल? त्याच्यामुळं थांबा, तुम्ही काय करा, मलाही आठवू नका आणि तुम्हालाही पलीकडे जायचंय तर मी काय करतोय? युक्ती करतो. कोणती? तुम्ही माझ्यावरती काय करा? सेतुबंधन करा. सेतुबंधन करण्यासाठी तुमच्या वानर सेनेमध्ये 2 वानर आहेत. कोणते? नल आणि नील. तर त्यांना काय आहे? वरदान आहे. काय वरदान आहे? त्यांच्या हातून दगड तरणार आहेत. कोणाच्या हातून? नल आणि नील या दोघांच्या हातून काय होणार आहे? तर दगड तरणार आहेत. तर मग तुम्ही त्यांच्या हाताने काय करा? सेतू बांधून घ्या. तेव्हा भगवंताला वाटलं सागर खरा बोलतोय का खोटा? इथला सागर नाही, रामायणातला सागर. विठाला सेतुबंधनाचं काम करायचं. त्या भगवंताला वाटलं खरंच सागर खरं बोलतोय का? तेव्हा आपल्या वानर सेनेमधून नल आणि नील या दोघांना काय केलं? जवळ बोलवलं. खरं सांगा म्हणले, तुम्हाला वरदान आहे का? तर ते म्हणले हो. का? तर ते लहानपणी काय करत होते? तर हे साधू संत जे होते त्यांच्या कोणत्याही वस्तू घ्यायच्या आणि काय करायच्या? पाण्यात टाकून द्यायच्या. अशाच एका महर्षीला त्यांनी खूप सधवलं होतं. तेव्हा त्यांनी काय केलं होतं? याला श्राप दिला होता. आणि ते श्राप असा होता की तुमच्या हातून काय होईल? कोणतीही वस्तू जरी फेकली तर काय होणार आहे? तरणार आहे, ती बुडणार नाही. म्हणून त्यांच्या हातून काय होतील? दगड फेकले तरी तरतील. मग तसं झालं. त्यांच्याजवळ काय करू लागले? दोघांजवळ दगड आणून देऊ लागले. वानर सेना खूप झाली आणि इस्त्री 2च झाली. सेतुबंधनाचं काम होईल का? सीतामाता तिकडेच सेतुबंधनाचं काम नाही होणार. मग हनुमंताला लक्षात आलं, आता बजरंगबली हे बुद्धिमत्ता वरिष्ठ, त्यांना बुद्धी खूप आहे. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला. काय विचार केला? असं जर काम सुरू झालं दोघांनी तर काम होणार नाही. मग काय करायचं? त्यांना राम नामाचा महिमा माहित होता. काय होता? राम नामाचा महिमा माहित होता. त्यामुळे त्यांनी काय केलं? 2 दगड एकत्र आणली. 2 दगड
अशी जवळ आणली, एकावरती राम काढलं आणि दुसऱ्या दगडावरती म काढलं आणि दोन्ही दगड पाण्यात टाकले आणि दोन्ही दगड पाण्यात टाकली. अशी रा आणि म अलग राहू शकतात का? नाही. जवळ ते असे दगड काय होऊ लागले, जवळ येऊन चिटकू लागले. त्याच्यामुळे तेव्हा काय झालं, तिथून सेतुबंधनाचं काम सुरू झालं. पण आता हे सेतुबंधनाचं काम जेव्हा चालू होतं तेव्हा भगवंत काय करू लागले, हे सगळे दृश्य पाहू लागले. कोण? स्वतः भगवंत, ज्यांचं नाव काय होतं, राम. त्यांचं नाव काय होतं, राम. ते काय करू लागले, स्वतः पाहत होते. काय पाहत होते, तर हे सेतुबंधनाचं काम कसं चालू आहे. आता भगवंताच्या मनात काय आलं, माझ्या नावाने दगड तरतात, मग माझ्यामध्ये किती ताकद असेल असं वाटते ना माणसाला, बरोबर आहे काय? मग त्याच्यामुळे भगवंताला वाटू लागलं की माझ्यामध्ये किती ताकद असेल, तर मी बी दगड फेकतो म्हणजे लवकर सेतुबंधन होईल. मग भगवंताने काय केलं, एक दगड घेतला, असा थोडा मोठा घेतला आणि दगड मोठा घेतला आणि पाण्यात टाकला. पण जसा पाण्यात टाकला महाराज, तसा काय झाला, तो कसा बुडाला, डुबकून वाजला. कसा वाजला, डुबकून वाजला. हा, मग असा डुबकून वाजला. पण भगवंताला प्रश्न पडला, रामाच्या नावानं म्हणजे माझ्या नावानं दगड तरतायत आणि मी स्वतः दगड टाकतो तरी तरत नाही, कसं? तर तेव्हा मी स्वतः दगड टाकून सुद्धा तरत नाही. मग परत भगवंताला वाटलं, सागराला कळालं नाही, सागराला कळालं नाही की दगड कोण टाकते. भगवंताला काय वाटू लागलं, मी स्वतः भगवंत आहे, सागराला कळालं नाही. पहिल्यांदा दगड टाकला, बुडाला. दुसऱ्या घेतला, त्यांना वाटलं पहिल्यांदा जरा मोठा होता, जरा आपण आता लहान घेऊ, जरासा लहान घेतला, तेही काय झाला, बुडाला. परत तिसरा घेतला. असे 2-4 दगड त्यांनी टाकले, पण हे असे दगड बुडतायत का? मग परत आता रामाला वाटलं, भगवंतांनी विचार केला की सागराला काय कळालं नाही, दगड टाकते. मग भगवंताने काय केलं, थोडस खाकरून ठोकरून दगड टाकला. का? रामाला सागराला काय व्हावं, कळावं की दगड कोण टाकते, जगाचा मालक दगड टाकते. ज्याचं नाव, ज्याच्या नावानं दगड टाकतात ना, तो स्वतः दगड टाकते, असं कोणाला कळावं, सागराला कळावं. म्हणून राम काय करू लागले, जराशे ठाकरून ठोकरून काय करू लागले, दगड टाकू लागले. मग सांगितलं, ते ठाकरून ठोकरून टाकला तरी तोही दगड बुडला. परत मग भगवंताला राग आला. मग तेव्हा भगवंत म्हणाले सागराला, मी रघुवंशी राम आहे आणि मी काय करतोय, दगड टाकतोय. म्हणजे सागराला असं बजावून सांगितलं की मी काय करतोय, दगड टाकतोय असं सांगितलं. आणि तरी दगड फेकला की दगड काय झाला, बुडाला. मग असं करून सुद्धा दगड बुडाला. मग भगवंताला वाटलं आपल्या हाताने दगड फेकला की बुडतोय, तरच नाही. मग आता एवढी सगळी लाजिरवाणी गोष्ट झाली. आता देवाला वाटते आपण स्वतः दगड फेकलाय आणि तो बुडलाय, तरला नाही ना, मग थोडी लाजिरवाणी गोष्ट झाली. देवाला वाटलं कोणी बघलं का काय. आता कसं असते, गाडीवरून पडणारी माणसं, मोटरसायकलवरून पडणारे माणसं, सायकलवरून पडणारे लेकर, बरोबर आहे का नाही, ते काय करतात, पडलं की आपल्याला किती लागलंय हे बघत नाही, पण आपल्याला पडताना कोणी बघले का काय शे बघतात आधी. विठ्ठल विठ्ठल तसं भगवंताला वाटू लागलं, मी दगड फेकलाय आणि हे दगड फेकलाय तरी बुडाला. मग हे कोण बघितलं का काय, थोडस लाजिरवाण आहे ना की जगाच्या मालकाने दगड टाकला आणि तो दगड बुडाला. मग भगवंताला वाटलं मला कोणी पाहिलं का काय, देव इकडे तिकडे पाहू लागले. पण जेव्हा भगवंताने पाठीमागं फिरून पाहिलं तेव्हा तिथे उभे कोण होते, हनुमंतराय उभे होते. कुठं, देवाच्या पाठीमागं. हनुमंतराय हात जोडूनच उभे होते. तेव्हा देवानं सांगितलं, हनुमंतराय तुम्ही कधी, तेव्हा हनुमंतराय म्हणाले, देवा जेव्हापासून तुम्ही पहिला दगड टाकत होते ना तेव्हापासून मी इथंच आहे. विठ्ठल विठ्ठल केव्हापासून मी इथंच आहे, केव्हापासून तुम्ही पहिला दगड टाकला तेव्हापासून. मग देव म्हणाले, हनुमंतरायाला सांगू लागले की माझ्या नामाने दगड तरतोय आणि मी फेकला तरी दगड करत नाही, काय भानगड आहे. तेव्हा बघ हनुमंतराय स्वतः सांगतात, तुझ्या नामाचा महिमा
कळे मेघ श्यामा. तेव्हा देवाला हा मंत्र सांगू लागले की देवा तुला काय वाटतं तुझ्या हाताने दगड तरतील नाही. दगड कसे तरतात तुझ्या हाताने नाही तरत. जेवढा तुझ्यात ताकद नाही तेवढी तुझ्या नामात ताकद आहे. हेच महाराज सांगू लागले की नाम घेतलं भगवंताचं तर भगवंताच्या नामानं दगड तरतील तर माणसं तरतील का नाही तरणारच ना. मग महाराज हेच तर सांगतात की भगवंताचं नाम घ्या. नाम किती मोठं आहे. ज्ञानदेव काय सांगतात की गगनाहुनी नाम वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी साड. गगनाहुनी वाढ नाम आहे. गगन किती मोठं आहे. गगनाच्याही पलीकडं नाम मोठं आहे. एवढं मोठं भगवंताचं नाम आहे. आणि ते भगवंताचं नाम घेतल्यावर माणूस तरणार नाही का. दगड तरतात माणूस तरणार नाही का. मग हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. सिद्ध आणि ऋषी. महाराज म्हणतात नाम घेऊन कोणी वाया गेलं असं झाले का. मग विनंती करतात कोणाला. संत महंत सिद्ध आणि ऋषी. संतांना विनंती करतात. संत कोणाला म्हणायचं. संत कोण. आता आजकाल कोणी भगवे वस्त्र घातले की त्याला संत म्हणायचं का.
नामरूप धारण केले त्याला संत म्हणायचं का? नाही. आता कलियुगामध्ये तर तसे संत फार झाले. पण संत कोण? संत त्याला म्हणायचं देवते संत देवते संत. मग त्या संतांना विनंती करतात. पुढे कोण आहे? महंत. महंत कोणाला म्हणायचं? महंत त्यांना म्हणायचं ज्यांचे अनेक शिष्य मंडळी आहेत, भरपूर शिष्य असतात, त्यांना काय म्हणायचं? महंत. संत वेगळे, महंत वेगळे, ऋषी वेगळे. ऋषी कोण? संत, महंत, ऋषी. सिद्ध. सिद्ध कोण? ज्यांना अनेक सिद्ध्या प्राप्त आहेत. वेगवेगळ्या ज्यांना सिद्ध्या प्राप्त असतात. दुसऱ्याच्या मनातलं ओळखायचं, त्याच्या मनात काय चाललं, त्याच्या मनात काय चाललं. ज्यांना त्या सिद्ध्या प्राप्त आहेत त्यांना काय म्हणायचं? सिद्ध. संत, महंत, सिद्ध. ऋषी कोणाला म्हणायचं? ज्यांनी जास्त दाढी मिशा वाढल्या त्यांना काय म्हणायचं? ऋषी. ज्यांनी केस वाढवले त्याला काय म्हणायचं? ऋषी म्हणतात का? नाही. अहो नावाचे नाही. ऋषी कोणाला म्हणायचं? ज्यांनी केस वाढवले त्यांना म्हणायचं का ऋषी? नाही. मग तसं तर अस्वलाच्या अंगावर भरपूर, मग त्यांना म्हणायचं का? नाही. ऋषी वेगळे. त्या संत, महंत, सिद्ध आणि ऋषींना प्रश्न करतात, विनंती करतात की भगवंताचं नाम घेतलं आणि तो व्यक्ती वाया गेला का? वाया जातच नाही महाराज. कसं जाणार? भगवंताचं नामच एवढं श्रेष्ठ, एवढं मोठं आहे की भगवंताच्या नामानं काय काय होतं महाराज. भगवंताच्या नामाने एकदा 3 महिला गप्पा करू लागल्या. कोण कोण? भगवंताची आई कौशल्या माता, हनुमंताची आई अंजनी माता आणि अगस्ती महर्षींची पत्नी कोण? लोपमुद्रा. ह्या तिघी जणी काय करू लागल्या? गप्पा मारू लागल्या. काय मारू लागल्या? गप्पा करू लागल्या. काय गप्पा? आता महिला मंडळींच्या गप्पा लई रंगतात, बरोबर आहे का? तसं त्या तिघींच्याही गप्पा रंगल्या. काय रंगल्या? लोपमुद्रा काय म्हणू लागली? तर माझ्या मालकानं म्हणा अख्खा समुद्र पिला असता. रामाला सेतू बांधण्याची गरजच नव्हती का? फक्त त्यांना जर बोलवलं असतं, कोणाला? अगस्त्य ऋषींना, तर त्यांनी काय केलं असतं? एका घोटामध्ये समुद्र पिला असता. कोण म्हणू लागला? लोपमुद्रा. पण कौशल्य माता म्हणू लागली, काय म्हणली? माझ्या रामाच्याच नावानं दगड तरले. कोणावर? सागरावरती. परत मग अंजनी माता म्हणाली, एवढं करायचं गरजच पडत नव्हती. माझ्या हनुमंताला फक्त सांगितलं असतं ना, तर माझा हनुमंत काय करीत होता? एकच उडी मारून सीतेला काय करून येत होता? घेऊन येत होता. म्हणजे तिघीच्या गप्पा रंगल्या. तेव्हा भगवंत कोणाला सांगू लागले? हनुमंतरायला म्हणू लागले, हनुमंता जाऊन आपल्या मातांना सांगा, त्यांचं जरा जास्त होते. मग हनुमंतराय मातांजवळ आले आणि त्यांना हात जोडून सांगू लागल्या की लोपमुद्रा आईला सांगू लागल्या, आई तुमच्या पतीनं एका घोटामध्ये समुद्र पिला असता आणि पितात ते, पण ताकद कोणाची आहे? जेव्हा रामनामाचं भजन करतात, जेव्हा रामाचं नाम घेतात ना, तेव्हाच ते समुद्र पिऊ शकतात. कौशल्य मातेला सुद्धा म्हणू लागले, माता तुमच्या रामाच्याच नावानं दगड तरली आहेत, रामानं काहीच केलेलं नाही. आणि अंजनी मातेला सुद्धा म्हणू लागले, माता मी सुद्धा जे उड्डाण मारतो ना, तर कशामुळे? फक्त आणि फक्त जय श्रीराम नामस्मरण करतो तेव्हाच उडी घेतो ना, त्यामुळे हे सगळं तुमच्या
घडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल एवढा नामाचा महिमा आहे आणि हे नाम घ्या. अभंगाच्या तिसऱ्या चरणात भगवंताचं नामस्मरण केलं तर कोणी तरला नाही असं झाले का? नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. तुकाराम महाराजांचा अधिकार कमी आहे का? त्यांचा अनुभव कमी आहे का? तुमचा आमचा अनुभव वेगळा, पण तुकाराम महाराज कोण आहे? संत आहेत आणि त्यांच्या अनुभवात आलं नाही आतापर्यंत की भगवंताचं नाम घेतलं आणि तो व्यक्ती वाया गेला. एवढा नामाचा महिमा आहे. नाम जीवनामध्ये नामस्मरण करा. कसं करा? नाथबाबा सांगतात, हरी बोला ना तरी अबोला, कधी पण करू नका, व्यर्थ गलबला करू नका. फक्त काय करा? हरीचं नाम स्मरण करा. काय करायचंय? हरीचंच नामस्मरण आपल्याला करायचंय. एकदा संप्रदायाच्या गोड भजन करूया. हात सर्वांनी वरी घ्या. महिला मंडळ, नारी शक्ती, लाजायचं नाही. समोर दुर्गा देवी आहे. तुम्ही कोण आहात? दुर्गा. मग दुर्गा लाजती का कोणाला? तिनं तर महिषासुराचा काय केलाय? वध केलाय. आपल्याला फक्त हातच वरी करायचे. हात वरी. बोलेले हरी का नाम
हातवरी करा म्हणायचं काम पडलं, खाली करा म्हणायचं काम पडलं नाही. मस्त भजन. महाराज काय म्हणतात? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगा बिनवितो तुम्हासे संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून, सांगा बिनवितो तुम्हासे संत महंत सिद्ध ऋषी. भगवंताचं नाम घेतलं आणि तो व्यक्ती वाया गेला, आतापर्यंत असं झालं नाही. मग आपण काय करायचं? नामस्मरण करायचे, नामचिंतन घ्यायचे. एवढं सगळं करून सुद्धा महाराज म्हणतात, माझ्याकडून जर काही तुम्हाला विनंती केली, मी प्रश्न केला, तुम्ही मायबाप साधू संत माझे काय आहात, माझ्यापेक्षा मोठे आहात, तुम्हाला विनंती केली, प्रश्न केला, जर माझं काही चुकलं असेल तर मला काय करा, क्षमा करा. अभंग.
क्षमा करा. फक्त मला काय करायचं होतं, नामाचं महत्व पटवून द्यायचं होतं की भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे, किती पवित्र आहे, मंगलात मंगल आहे. आणि ते पवित्र नाम आपण आपल्या मुखाने घेतलं तर काय होईल, आपण सुद्धा उद्धरून जातो. काय होतील, आपण संकटातून तरुण जातील. त्याच्यासाठी आपल्याला नाम घेणं हे महत्वाचं आहे. मग भगवंताचं नाम घेऊन कोणी वाया गेलं का, हे जगद्गुरु तुकोबाराय स्वतः सुद्धा सांगू शकत होते. कारण स्वतः जगद्गुरु तुकोबाराय एवढे मोठे होते पण स्वतःला हबप्प म्हणत नव्हते. काय म्हणत होते की आम्ही नामाचे धारक आहोत. जगद्गुरु तुकोबाराय खूप मोठे होते पण तरी सुद्धा त्यांनी मोठ्यांच्या मुखातून नामाचं महिमान स्पष्ट करून घ्यावं. याच्याकरिता का तर तुम्ही आम्ही भगवंताचं नामस्मरण घेतील का, तर मोठ्या माणसाने सांगितलं की लहान माणसं ऐकत असतात. म्हणून त्या संत महंत सिद्ध आणि ऋषींना विनंती करून म्हणू लागले की सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. काय तर फक्त आणि फक्त भगवंताचं नाम घेऊन कोणी वाया गेलं का. आपण या दुर्गा देवीच्या समोर हे कीर्तन महोत्सव साजरा करत आहोत. मग या जगदंबा आईनं या जगाला तारण्यासाठी एक महिषासुर नावाचा दैत्य मातला होता. सर्व त्रिभुवनावरती राज्य करू लागला आणि त्या दैत्याला मारण्यासाठी आई जगदंबा भवानी महिषासुर मर्दाला, त्या महिषासुराला काय करायसाठी, मारण्यासाठी ती जगदंबा सगळे जण देवता त्या भगवतीची काय करू लागले, प्रार्थना करू लागले. का तर हा दैत्य सर्वांना काय करू लागला, त्रास देऊ लागला. तर त्या जगदंबा भवानीला प्रगट करून तिला काय म्हणू लागले, प्रार्थना करू लागले. आई भवानी तुझ्या कृपेने तारीशी भक्ताला अगाध महिमा तुझा Hare
जोरात येईल झालाय. उपास आहे तर त्याच्यामुळं का आणखीन एकदा जरा जोरात आईला ऐकू गेलं पाहिजे. दुर्गा माता की आई राजा उदो उदो. मीच म्हणायचं का? असंच असते. जाऊ दे. संत सांगतात, तुकाराम महाराज सांगतात की नामाचा महिमा एवढा मोठा आहे. अभंगाचा भावार्थ जसा जमला मी तसा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जसा निळकंठेश्वर भगवान मला बुद्धीला माझ्या चेतना देतील त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दुर्गा देवीची जशी सेवा मला जमेल त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केला आहे. इथं येण्याचा योग पवन महाराजामुळे आलेला आहे म्हणून त्यांना धन्यवाद. मातृवर्ग पितृवर्ग सर्वांना धन्यवाद. मृदुंगाचार्य तुम्हाला सुद्धा, गायनाचार्य सर्वांना धन्यवाद. आणि सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर Hey!